महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आज या ठिकाणी मी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला। आनंद वाटतोय आणि मी जो प्रवेश घेतलेला आहे मनामध्ये कुठलाही शंका कुशंका किंवा मनामध्ये कुठल्या भावना घेऊन या ठिकाणी आलेलो नाहीये, परंतु समस्यांचं ओझं मात्र खाण्यावरती घेऊन आलेलो आहे। आणि त्यामुळे तुमच्यासारखा एक कार्यक्षम उपमुख्यमंत्री मिळाल्यामुळे माझी खात्री आहे की विक्रोळी परिसरामध्ये जे काही प्रोजेक्ट आहेत, जे काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न कराल। प्रथम तुमचा आभार व्यक्त करतो। सरकार आली, सरकार गेली, परंतु आमचा महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाचा प्रश्न हा तसाच पडला होता। काही लोकांनी आंदोलनं केली, उपोषणं केली, परंतु त्याच्यावरती काही होत नव्हतं। परंतु एकनाथ शिंदे साहेबांना एक पत्र दिल्यानंतर त्यांनी स्वतः व्हिजिट केली आणि आज महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाचं काम हे चालू झालेलं आहे। हे सांगताना मला अभिमान वाटतो, कारण ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं। ते हॉस्पिटल आता चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उभं राहील। आमच्या विक्रोळीच्या परिसरामध्ये अनेक समस्या आहेत, पण समस्या मात्या 500 बेडचं सुंदर असं हॉस्पिटल बनतंय। आणि त्यानंतर आमच्याकडे तरण तलावाचा प्रश्न राखीव आहे, त्या ठिकाणी मार्केटचा प्रश्न राखीव आहे। अनेक समस्या, वीर सावरकर नाट्यगृह एकदम दुर्दशा झालेली त्याची। त्यानंतर कन्नमवानगर मध्ये मलनिसरण वाहिन्या असतील, पर्जन्य जयगाम असतील, अनेक प्रश्न आहेत। कन्नमवानगर मध्ये सध्या साहेब तुम्हाला आता आम्ही बोलवणार, सध्या एकूण घ्या लोकांना चांगली घरं मिळाली, लोकांना मनातली घरं मिळाली, परंतु उद्या एखादा माणूस जर गेल्यानंतर त्याला गटारावरती बांधावे लागेल अशी आजची कन्नमवानगरची परिस्थिती आहे। 15 फूट जागा, 20 फूट जागा अशी असताना सुद्धा आता फक्त गटारापासून 9 फूट जागा ठेवलेली आहे आणि त्याच्यावर पुन्हा 3 पायऱ्या आलेल्या आहेत। मग लोकांनी पुढच्या सगळ्या गोष्टी करायच्या कशा, हा मोठा प्रश्न आहे। आम्ही तुम्हाला एक निवेदन देऊच, आम्ही तुम्हाला निवेदन देऊ आणि निवेदनाच्या माध्यमातून एक मोठी बैठक होईल। विक्रोळीचे सर्व पक्षीय लोक मी त्या ठिकाणी आणेन। आमच्या करंजेताई आहे, चांगल्या त्यांचा अभ्यास आहे। मुंबई महानगरपालिका मी पळून पिलेलो आहे, 3दा स्थायी समितीचा अध्यक्ष मला होण्याचा मान मिळाला, त्यानंतर मुंबईचा महापौर झालो आणि म्हणून इथे आलोय हे तुमच्यासारख्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आलेलो, लोकांना काहीतरी देण्यासाठी आलेलो आहे। मला काही घेण्यासाठी मी नाही आलोय। माझ्या मागे एक माझा मुलगा आहे, त्याला राजकारणामध्ये त्याला रस आहे, तो काम करू शकतो, त्याला कुठेतरी तुम्ही ऍडजस्ट कराल। माझे अनेक शाखा प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना तुम्ही कुठे ऍडजस्ट कराल। महिला आघाडी आहे, या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही कन्नमवानगर विक्रोळीचा संपूर्ण विकास करू आणि त्या विकासामध्ये तुमचा सिंहाचा वाटा असेल हे सांगताना मला अभिमान वाटतो। कारण तुमची कार्यपद्धती मी आज नाही बघितलेली, गेल्या कित्येक वर्षापूर्वी नगरसेवक तुम्ही असताना त्यावेळी बघितलेली आहे आणि ती कार्यपद्धती या ठिकाणी मुंबईच्या शहरामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही वापरताय, त्यामुळे महाराष्ट्राचा विकास हा नक्कीच होणार अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब आम्हाला प्रवेश दिलात त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। यानंतर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।